आष्टा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बगीचाचे आरक्षण रद्द करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा आरक्षित करा याचे निवेदन वाळवा तालुका युवा भाजपचे अध्यक्ष प्रवीण माने यांनी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। आष्टा येथील सीसन 1075 वरील बगीचाचे आरक्षण रद्द करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा आरक्षित करून मिळावी यासाठी निशिकांत दादा युवा फाउंडेशन आणि भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रवीण माने यांनी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे। यावेळी ते म्हणाले की आष्टा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सीसन 1075 मधील जागेवर असणारे बगीचाचे आरक्षण हे उठवावे। आम्ही पुतळा समितीची परवानगी लवकरच घेणार आहोत। त्यानंतर यासाठी अनेक परवाने घ्यावे लागणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निशिकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर परवाने मिळवून शहरात भव्य दिव्य पुतळा उभारू। काही लोक विधानसभा नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे राजकारण करू पाहत आहे, पण तमाम आष्टाकरांचे स्वप्न आम्ही सर्व ताकदीनिशी पूर्ण करू। यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर सतीश बापट, संजय सावंत, शोएब संदे, दाद्य वाघमारे, दत्ता कोळेकर, सुरेश मोटकट्टे आणि भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। गेले अनेक वर्ष जे संपूर्ण आष्टा शहराचं स्वप्न आहे ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून आपण येत्या काळात आणि मागील काळात देखील प्रयत्न करत आहोत। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शहराला माहीत असणं गरजेचं आहे की जिथं आपण पुतळा बसवला जावा अशी मागणी करत आहोत त्या ठिकाणी बगीचाचं आरक्षण आहे। ते बगीचाचं आरक्षण उठवल्याशिवाय आपल्याला पुतळा बसवता येणार नाही। त्यासाठी आज आपण आष्टा नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन दिलं की बगीचाचं आरक्षण वगळून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ बसवण्यात यावं असं त्या ठिकाणी आरक्षित करण्यात यावं। येत्या काळात निश्चित सर्व शिवभक्तांच्या सहकार्यातनं, शहरातील सर्व लोकांच्या सहकार्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निश्चितपणे आम्ही बसवणार आहोत। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, आष्टा, सांगली।